नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे। शेतकऱ्यांना मिळत आहेत 50,000 रुपये। अजितदादांची मोठी घोषणा आहे। लगेच पहा काय करावं लागेल। ह्या सगळ्या गोष्टींची आज आपण माहिती पाहणार आहोत। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की 50,000 रुपये कसे शेतकऱ्यांना मिळत आहेत हे स्वतः उलगडून सांगितलं आहे अजितदादा पवार यांनी। तर या रिपोर्टमध्ये, या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की नेमकं ते कसं 50,000 रुपये मिळणार आहेत आपल्याला आणि याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे का, याची संपूर्ण माहिती स्वतः अजितदादा यांनी दिलेली आहे। तर व्हिडिओला पूर्ण बघा। आपल्या व्हिडिओला पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की नेमकं यांचं म्हणणं काय आहे आणि तुम्हाला कसं ते 50,000 रुपये मिळणार आहेत। आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर प्रथम चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। पटकन पहिल्यांदा सबस्क्राइब करून ठेवा, कारण आपण महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतो। लक्षात घ्या। आता तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी तर लाडकी बहीण योजनेचे पैसे सगळ्याला हे द्यायला सुरुवात केलेलीच आहे। आता हे बघा, आज 4 वाजल्यापासून ज्यांना म्हणजे जे लाभार्थी होते लाडक्या बहिणीचे त्यांना तर 4,500 रुपये पडायला सुरुवात झालेली आहे आणि ज्यांना नाही पडलेले त्यांना हळूहळू हे पैसे येणार आहेत। हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचे। त्याचबरोबर सभेत बोलताना एकदा अजितदादा पवार यांनी स्वतः सांगितलं की आता शेतकऱ्यांना 50,000 रुपये सुद्धा मिळणार। ते कशा पद्धतीनं हे सगळं उलगडून त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। चला बघूया आता नेमकं त्यांची बातमी काय आहे आणि ते काय म्हणाले आहेत। लक्षात घ्या, शेतकऱ्यांच्या घरात वर्षाला 50,000 रुपये देतोय अजितदादांनी सगळं उलगडून सांगितलं। तुम्हाला मी आता तेच नेमकं सांगणार आहे की हे काय म्हणाले आहेत, शेतकऱ्यांना कसं 50,000 रुपये हे देत आहेत आणि याच्याबद्दल तुमचं मत काय आहे हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगणं खूप महत्त्वाचं आहे, कारण हे एक आपल्या सामान्य आपल्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे शेतकरी म्हणजे। लक्षात घ्या पुढे आता काय म्हणाले ते एका सभेत बोलत असताना त्यांनी स्वतः हे सगळ्या गोष्टींचं वर्णन सुद्धा केलेलं आहे। हे बघा, ते काय म्हणतात, राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या घरात आमचे सरकार दरवर्षी 50,000 रुपये देत असल्याचा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला। राज्याच्या 10व्यांदा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्थसंकल्पावर आधारित दादांचा अर्थसंकल्प विकासाचा या गौरवांकाचे प्रकाशन पुण्यात सुद्धा करण्यात आले होतं। यावेळी ते या कार्यक्रमात ते बोलत होते, अजित पवार हे बोलत होते। हा जो अर्थसंकल्पाचा जो कार्यक्रम होता हा कार्यक्रम होता आणि ह्या कार्यक्रमात अजितदादा पवार हे बोलत होते। त्यावेळेस त्यांनी हे सगळं उलगडून सांगितलं। ते काय म्हणाले बघा, परवा मी आणि देवेंद्र फडणवीस साहेब विमानाने पुण्याला येत होतो तेव्हा त्यांना म्हणालो की आपल्या सरकारने राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याला वर्षाला साधारण 50,000 रुपये दिले आहे। अजित पवारांनी अर्थसंकल्पातील विविध योजनांची माहिती देत सांगितलं की आम्ही ज्या योजना दिल्या आहेत त्यातून अल्पभूधारक शेतकऱ्याला वर्षाला जवळपास 50,000 रुपये पेक्षा जास्तीची रक्कम जात आहे। लक्षात घ्या मित्रांनो, 50,000 रुपयेच नाही तर त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त रक्कम ही देण्यात येणार आहे, हे लक्षात घ्या। आता हे त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे। कुठले पॉईंट्स आहेत हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, ही कुठल्या नेमकं मुद्दे, कुठले योजना आणि कुठले मुद्दे आहेत जेणेकरून तुमचे 50,000 रुपये काउंट होणार आहे वर्षाला। ही स्कीम तुम्हाला डायरेक्ट 50,000 रुपये कसे मिळणार आहेत हे पण आपण बघणार आहोत। लक्षात घ्या, त्यांनी काय सांगितलं बघा। पहिला जो मुद्दा आहे त्यांचा की हे 50,000 रुपये कसे बाबा भेटले तुम्हाला। लक्षात घ्या, 50,000 रुपये कसे भेटले तर हे लक्षात घ्या। पहिला पॉईंट सांगतो तुम्हाला, 12,000 रुपये, पहिले जे 12,000 रुपये लक्षात घ्या। 50,000 रुपयातनं जर आपण 12,000 वजा केले मित्रांनो तर किती राहिले शिल्लक तुम्ही बघू शकता। आता हे पहिलं 12,000 रुपयेच घ्या। पहिलं 12,000 रुपये कधी मिळणार, किसान सन्मान निधीच्या माध्यमातून शेतकऱ्याला वर्षाला मिळत आहेत। यात केंद्र सरकारचे 6,000 तर राज्य सरकारचे 6,000। लक्षात घ्या, तुम्हाला पण माहीत असेल नमो जी योजना आहे किसान योजना, त्याच्यामध्ये आपलं जे काही अल्पभूधारक शेतकरी आहे त्यांना राज्य सरकार आपलं हे किती देतं, 6,000 रुपये देतं आणि जे केंद्र सरकार आहे ते पण 6,000 रुपये देतं। अशी दोन्ही मिळून हे 12,000 रुपयांचं वेतन आपल्याला किसान सन्मान निधीच्या माध्यमातून भेटलं जातं, असं अजितदादा पवार यांचं म्हणणं आहे। आता याच्यामध्ये तुम्हाला किती वेळा भेटलं हे पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता। आता पुढचे जे पैसे आहेत बघा, हे 12,000 झाले। आता बाकीचे 38,000 रुपये जे आहेत ते कसे मिळत आहेत, ते कसे मिळणार हे लक्षात घ्या। पुढं लाडकी बहीण योजनेचे एका घरात साधारण 36,000 रुपये वर्षाला मिळत आहेत। लक्षात घ्या, एकाच घरात जर 2 महिला योजनेस पात्र असतील तर किती झाले, 18,000। एका महिलेला 18,000 रुपये वर्षाचे, 2 महिलांचे किती झाले, 36,000 रुपये। 36 आणि 12,000 किती झाले, 48,000 रुपये झाले। अजून त्यांनी काय म्हणलेलं आहेत बघा पुढं, एकाच घरात योजनेत महिलेला लाभ घेत असेल तर वर्षाला एका घरात किती गेले, 36,000 रुपये मिळत आहेत। बरोबर आहे, 36,000 रुपये सुद्धा एका घरात मिळत आहेत।
हे त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे, कारण आता आपल्याला पण माहिती आहे मित्रांनो, कारण आपल्याला लाडकी बहीण योजनेचे 36,000 रुपये मिळणार की नाही हे माहीत नाही, पण आत्तापर्यंत तर 9,000 मिळाले असतील जर दोन घरात असतील तर, आणि हे 12,000 रुपये. बाकीचे पैसे कोणते आणि कोणते अजून आता जे वरचे 12,000 रुपये आणि त्याच्यापेक्षा जास्त, म्हणजे त्यांनी काय म्हणलंय 50,000पेक्षा सुद्धा जास्त मिळणार. तर ते कसे मिळणार बघा. आता पुढं घ्या, पुढं व्हिडिओ हा इम्पॉर्टंट होणार आहे. व्हिडिओ थोडा लांब जरी असला तरी व्हिडिओ संपूर्ण बघा. सगळ्यांना ही माहिती असणं खूप महत्त्वाचं असतं, कारण आपल्याला अशा योजना माहीत नसतात, म्हणून आपल्याला योजनेचे पैसे मिळत नाहीत आणि मग आपण मागं पडतो. पुढे घ्या, पुढं बघा काय म्हणणं त्यांचं. अन्नपूर्ण योजना जी आहे, लक्षात घ्या, अन्नपूर्ण जी योजना आहे त्यात एका कुटुंबातील 3 गॅस सिलेंडरचे पैसे 2,500 रुपये थेट बँकेत जमा केले जात आहेत. लक्षात घ्या, त्यांनी आता पुढे एक गोष्ट सांगितली आहे. पहिली जी गोष्ट होती ती 12,000 रुपये किसान सन्मान निधी, दुसरी जी आहे ती लाडकी बहीण योजनेचे साधारण 36,000 रुपये, आणि तिसरी जी योजना आहे ती 3 गॅस सिलेंडरची डायरेक्ट 2,500 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा. आता 2,500 रुपये तुमच्या बँक खात्यात आले का हे पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. 3 गॅस सिलेंडरचे आता जवळच बघितलं तर 850 रुपयाला जवळपास गॅस आहे, 800-850 रुपयाला, तर त्याचे डायरेक्ट 2,500 रुपये तुमच्या DBT अकाउंटमध्ये जाणार आहेत. आता लक्षात घ्या, ही योजना कोणासाठी आहे? जे लाडकी बहीण योजनेला सुद्धा पात्र आहेत आणि जे या योजनेअंतर्गत सुद्धा पात्र असतील त्यांनाच, आणि त्यासाठी आधार कार्ड लिंक असणं खूप आवश्यक आहे. त्यांनाच हे मिळणार आहेत 2,500 रुपये. आता त्यांचं म्हणणं काय, हे 12, हे 36 आणि हे 2.5 किती झाले मित्रांनो, तुम्हीच बघा कॅल्क्युलेट करून. हे 12 आणि हे 2 14, 36, 40,000, 40,500 हे झाले 40,500. आता बाकीचे पैसे कुठनं, हे कुठले बाकीचे पैसे मिळणार आहेत ते सुद्धा आता आपण बघणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ हा व्यवस्थित आणि नीट ऐका, नीट बघा. पुढे त्यांनी काय म्हणलंय बघा, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ करून त्यांना वर्षाला सरासरी 10,000 रुपयांचा फायदा होत आहे. 10,000 रुपये म्हणजे जरी म्हणलं तरी ते 40,500 आणि हे 10 50,500 रुपयांचा लाभ हा शेतकऱ्याला मिळणार आहे.